तर शुभ सकाळ मित्रांनो, आज आपण इतिहासाचा आपला जो धडा आहे मुघलांशी संघर्ष हा बघणार आहोत. पण तत्पूर्वी या आधीच्या पाठामध्ये स्वराज्य स्थापना हा धडा आपण बघितला होता. आठवतं सगळ्यांना? तर सांगा बरं, आपण स्वराज्य स्थापना या धड्यामध्ये काय काय बघितलं होतं? राजमुद्रा, अजून स्वराज्य स्थापना महाराजांनी कशी केली हे थोडक्यात बघितलं होतं. राजमुद्रा पण त्यामध्ये बघितली होती. तर सांगा बरं, ती राजमुद्रा तुम्हाला सांगता येईल का? सांगा. राजमुद्रा आपण पाहिलं होतं. याचबरोबर महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली हे पाहिलं. विविध सवंगडी होते त्यांचे ते पाहिलं. त्यातली काही सवंगडी सांगता येतील का? सवंगडी म्हणजे जे सरदार होते, जे शिलेदार होते, ज्यांनी महाराजांना मदत केली. भरपूर लोक होते. त्यापैकी तुम्हाला काय सांगता? हो, जे तुम्हाला आठवतील ते सांगा. सांगा. हमीरराव मोहिते असतील, सत्यनापती होते, अजून काय आठवतील? कान्होजी असतील, भरपूर होते. सांगू शकता जे असतील ते सांगता येईल बरोबर अशा पद्धतीने. तर तुम्हाला आठवत आहे जात आहे. तर त्यापुढचा भाग आहे आज मुघलांशी संघर्ष. तर मुघलांशी संघर्ष या भागामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे. या तुम्हाला मी लिहून देतो, त्यानुसार आपण मुद्द्यांनुसार जाणार आहोत. तर आपला आजचा पहिला मुद्दा असणार आहे शाहिस्तेखानाची स्वारी. किती झाली? 1660 मध्ये. शाहिस्तेखानाची स्वारी. आपला दुसरा मुद्दा असणार आहे सुरतेवर स्वारी. तिसरा मुद्दा असणार आहे कोणता? तिसरा मुद्दा जयसिंगाची स्वारी. अशा पद्धतीने आपल्याला तर सगळ्यात पहिला मुद्दा शाहिस्तेखानाची स्वारी. शाहिस्तेखान हा कोण होता तुम्हाला माहिती आहे का बरं? ढवळमाने सांगा. शाहिस्तेखान कोण होता? कोणाचा मामा होता शाहिस्तेखान? शाहिस्तेखान कोणाचा मामा होता? बरोबर, शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा होता आणि तो अहमदनगरला होता. कुठे होता? अहमदनगर. अहमदनगरचं आजचं नाव काय बरं? अहिल्यानगर. बरोबर, अहमदनगरचं नाव आज अहिल्यानगर झालेलं आहे. परंतु आपण इतिहास बघतोय त्यामुळे आपण अहमदनगरच म्हणणार आहोत. तर शाहिस्तेखान हा अहमदनगरला होता. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना आवर घालण्यासाठी याला पाठवण्यात आलं. तर हा आला चाकण पहिल्यांदा. चाकण आल्यानंतर चाकणचा किल्ला घेतला. चाकणचा एक किल्ला आहे, त्या ठिकाणी जे किल्लेदार होते ते होते फिरंगोजी नरसाळा. कोण होते? फिरंगोजी. लक्षात ठेवा, मी नंतर प्रश्न विचारणार आहे. नंतर यावर प्रश्न विचारेल. चाकणचे जे किल्लेदार होते ते होते फिरंगोजी नरसाळा. त्याचे नाव होतं फिरंगोजी नरसाळा. यांनी शर्थीने किल्ला लढवला, परंतु तो किल्ला शेवटी मुघलांच्या ताब्यात गेला. शाहिस्तेखान नंतर शाहिस्तेखान येऊन कुठे बसला? लाल महाल. पुण्याच्या लाल महालमध्ये. लाल महाल म्हणजे काय? कुठे? हा इतिहासामध्ये आणखी प्रसिद्ध आहे, कारण का छत्रपती शिवाजी महाराजांशी कसा संबंधित आहे लाल महाल? लाल महाल शिवाजी महाराजांशी कसा संबंधित आहे बरं? साधी गोष्ट आहे. जिजाबाईंचे हो, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान होते त्यावेळेला ते पुण्यात राहत होते. आठवत असेल तुम्हाला, सोन्याचा नांगर वाजला वगैरे. हो, म्हणजे ते लाल महालात राहत होते. महाराजांचं संपूर्ण बालपण हे लाल महालात गेलेलं आहे. त्यामुळे तिथला कानाकोपरा महाराजांना माहित होता आणि हा शाहिस्तेखान नेमका तळ ठोकून पुण्यातच असता आणि तेही लाल महालात असता. त्यामुळे या लाल राहून याची बोटं छाटायची. म्हणजे बोटं महाराजांनी छाटल्यानंतर ते आपण म्हणतो की बोटं छाटली, परंतु त्याला बोटं छाटायची नव्हती, याचं मुंडकं छाटायचं होतं, त्याचा सर कलर करायचं होतं. परंतु आपण म्हणतो ना ते जे डोक्यावर आलं ते बोटावर निभावलं. पण त्यात वाचला, तिथून खान पळाला. तो जर आधीच गेला असता तर त्याची 3 बोटं गेली नसती. तिथून तो कुठे गेला? औरंगाबादला गेला. कुठे गेला? औरंगाबाद. औरंगाबाद म्हणजे आजचं काय? संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. बरोबर. पण तो औरंगाबादला गेल्यानंतर ज्या वेळेला ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली की खानाची
शरण दिलेली आहे, इज्जत दिलेली आहे. कारण का शिवाजी महाराजांनी निवडक मावळ्यांसह लाल महालात घुसून एवढं सगळं सैन्य असताना, लाखाभराचं सैन्य असताना शाहिस्तेखानाची बोटं छाटली. ही नुसती शाहिस्तेखानासाठी लाजिरवाणी गोष्ट नव्हती, तर ही संपूर्ण मुघलांसाठी लाजिरवाणी गोष्ट होती. त्यामुळे त्याची हकालपट्टी सरळ कुठे करण्यात आली? बंगालला. कुठे करण्यात आली? बंगालला. बंगाल म्हणजे आजचं जे राज्य आहे कोणतं आहे? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल. आणि या पश्चिम बंगालची राजधानी काय बरं? कोलकाता. ज्याला कलकत्ता म्हणतो आपण. कोलकाता, कलकत्ता. ठीक आहे. तर हा शाहिस्तेखान तिकडे गेला. अशा पद्धतीने शाहिस्तेखानाचं संकट तर गेलं, परंतु शाहिस्तेखानाने जेवढे 2 वर्ष शाहिस्तेखान इथे महाराष्ट्रामध्ये होता, तो 2 वर्ष शांत बसला होता का? शांत बसला होता का? तर नाही. तो लूटपाट करायचा, त्यांचे जे सैन्य होते त्यांना जेवायला लागायचं, इतर सगळ्या गोष्टी. त्यामुळे त्यांनी पूर्ण नासधूस महाराष्ट्रामध्ये केली. आणि ही सगळी नासधूस झाली. मग आता ही नासधूस कशी करून काढायची? सगळा खजिना स्वतःचा खाली झाला होता. सगळे लोक एकदम त्यांचं सगळं निघून गेलं होतं. मग आता काय करायचं त्याच्यावर? मग शिवाजी महाराजांनी डोकं चालवलं की हे सगळं जर भरून काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला करावी लागेल सुरतेवर स्वारी. आपल्याला काय करावं लागणार आहे? सुरतेवर स्वारी. आता काय लोक म्हणतात का शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी का केली? तुम्हाला काय वाटतं बरं? मी आता बोललेलोच आहे. तर सुरतेवर स्वारी करण्याचं आणखी काय कारण असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? खजिना. खजिना. स्वराज्याचा खजिना काय झाला? आणि मग सुरतेवर स्वारी केल्याची. समजा सुरत हे कोणाचं बंदर होतं? कोणाचं ठिकाण होतं? इंग्रज. बरोबर. मग तिथंच का? दुसरी ठिकाण नव्हते का? सुरतेवरच का जायचं? हे सांगा बरं. सुरतेवरच का गेले महाराज? सुरतेवरच का? तिथं त्यांची वखार होती. हा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा स्वराज्याचा खजिना कोणामुळे खाली झाला होता? मुघलांमुळे, म्हणजे शाहिस्तेखानामुळे खाली झाला होता. शाहिस्तेखानाने जी स्वारी केली त्यामुळे स्वराज्याची हानी झाली होती. आणि ती जर आपल्याला भरून काढायची असेल तर दुसऱ्याला त्रास द्यायचा आहे का? नाही. तर ती कोणाकडून वसूल करायची? मुघलांकडून वसूल करायची. आणि ते मुघल होते. आणि ही आणखी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर त्यांनी स्वारी केली त्यावेळेला त्यांनी फक्त आणि फक्त मुघलांच्या वखारी लुटल्या. लुटल्या म्हणण्यापेक्षा त्या जप्त केल्या असं म्हणू आपण. इतर ज्या फ्रेंच, पोर्तुगीज, डच, डॅनिश, इंग्रज होते त्यांना त्रास दिलेला नाही. कारण फक्त वसूल यांची करायची होती, एवढाच मुद्दा होता. त्यामुळे सुरतेवर स्वारी केल्यानंतर फक्त आणि फक्त मुघलांच्या ज्या वखारी होत्या त्या लुटलेल्या होत्या. ज्या वेळेला सुरतेवर स्वारी करून यशस्वीरित्या स्वारी करून महाराज जेव्हा परत आले राजगडावर ही बातमी औरंगजेबापर्यंत गेली. आता औरंगजेबाची जी काही लाडकी शहर आहेत, लाडकी म्हणजे कशी? त्या ठिकाणी त्यांचा खजिना असायचा. एक आहे सुरत आणि दुसरा आहे बुरहानपूर. दुसरं एक शहर आहे बुरहानपूर. बुरहान खजिना असायचा. पुढे भविष्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी बुरहानपूर देखील लुटलं होतं. शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली 2दा. संभाजी महाराजांनी बुरहानपूर देखील लुटलं होतं पुढे ते छत्रपती झाले. असो तो पुढचा मुद्दा आहे. पण अशा पद्धतीने ज्या वेळेला महाराज सुरत लुटून पुन्हा रायगडावर आले तेव्हा ती बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली. आता औरंगजेब काही शांत बसणार होता का? तर नाही. त्याने आणखी डोकं चालवलं. त्याने असं डोकं चालवलं की शिवाजी महाराजांना इथून पुढे परत स्वारी करता आली पाहिजे, एकदाचा बंदोबस्त करायचा. त्यासाठी त्याने कोणाला पाठवलं? जयसिंग. जयसिंग, मिर्झा राजे जयसिंग ह्या माताब्बर सरदाराला पाठवलं. हिच्यासोबत अजून एकाला पाठवलं होतं. अजून एक जणाला पाठवलं होतं. कोण होता तो? दिलेर खान. कोण होता तो? दिलेर खान. दिलेर खान कोण होता? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मिर्झा राजे जयसिंग याला पाठवलं. मग त्याच्यासोबत दिलेर खानाला काय पाठवलं बरं? औरंगजेब हा अतिशय धूर्त माणूस होता. त्याला याच्यावर विश्वास नव्हता. कोणावर? मिर्झा राजे जयसिंग होते. मिर्झा राजे जयसिंग त्याला विश्वास नव्हता. त्याला असं वाटत होतं राजपूत की हा पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मिळू शकतो आणि आपल्याच साम्राज्याला मुघलांना सुरुंग लावू शकतो. म्हणून याच्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांनी कोणाला पाठवलं? दिलेर खानाला. पण सांगताना काय सांगितलं की तुला मदत होईल, मिर्झा राजे जयसिंगला मदत होईल म्हणून पाठवलं. परंतु हेतू तसा नव्हता. तर हेतू मिर्झा राजे जयसिंगावर नजर ठेवण्याचा होता. मिर्झा राजे जयसिंग 1665 मध्ये जेव्हा आले त्यावेळेला त्यांनी सर्व किल्ले घेण्यास सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आणि महाराज देखील किल्ले लढत होते. परंतु एकदा पुरंदर हा किल्ला अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे. त्याचा किल्लेदार कोण होता? मुरारबाजी. ऐकलं असेल ना? मुरारबाजी देशपांडे हे किल्लेदार होते. मुरारबाजी ज्या वेळेला किल्लेदार होते, मुरारबाजी पडले म्हणजे तिथे पडले. दिलेर खानाने हत्तीवर बसून त्यांच्या मानेमध्ये बाण मारला. त्यांचं जे सर आहे, जे शिर आहे, डोकं आहे ते धडा वेळ झालं तरी देखील ते लढत होते.
यावर त्यांचे शौर्य आपल्याला कळतं. यांचं जे डोकं होतं ते पडलं बाजूला, त्या डोळ्यांनी ते बघत होते आणि तरी त्यांनी एक कसं म्हणतात की 10-15 मिनिटं ते लढले. डोकं खाली पडल्यानंतर सुद्धा माणूस लढत होता. एवढा जबरदस्त माणूस होता. म्हणजे ज्या वेळेला शिवाजी महाराजांना ती बातमी गेली की मुरादबाजी पडले, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी ठरवलं की अशाच पद्धतीने जर सगळे एक एक माझे सवंगडी जात राहिले तर हे स्वराज्य स्थापन करून का उपयोग आहे. मग शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता तह केला पाहिजे, करार केला पाहिजे. ठीक आहे. अशा वेळेला ते याच्याकडे आले, जयसिंगाकडे आले. मग तिथे बसले, त्याचा तह झाला. या तहानुसार त्याला पुरंदरचा तह म्हटलं जातं, हे तुम्हाला माहिती आहे. या तहामध्ये महाराजांकडून जयसिंगाने म्हणजे मुघलांनी किती किल्ले घेतले? 24. 23 किल्ले घेतले. 23 किल्ले आहेत. 23 किल्ले महाराजांकडून त्यांनी घेतले. पण ते किल्ले लगेच भेटले का? नाही, टप्प्याटप्प्याने द्यायचे होते. मग आता जर आपण म्हणतो की किल्ले द्यायचे असतील तर किल्ले द्यायचे होते, मग काहीतरी ठेवून घेतलं पाहिजे सुरुवातीला. म्हणजे समजा जर आता आपण एखादा करार करतोय, तो करार होईपर्यंत काहीतरी आपल्याकडे असला पाहिजे. तो करार तुम्ही करालाच कशावरून? आज आपण फक्त थांबवलो आणि उद्या तुम्ही तो करार मोडला तर असं व्हायला नको. म्हणून त्यांनी काय केलं? संभाजी महाराजांना ओलीस ठेवून घेतलं. ओलीस याचा अर्थ काय? बरोबर, छत्राच्या आहे का? महाराजांना जसं आपण ठेवतो काहीतरी कर्ज घेण्यापूर्वी तशा पद्धतीने जोपर्यंत 23 किल्ले मुघलांच्या स्वाधीन होत नाही तोपर्यंत संभाजी महाराज 9 वर्षाचे संभाजी महाराज त्यांच्याकडे राहतील. कोणाकडे? मुघलांकडे, म्हणजे जयसिंगाकडे राहतील, मिर्झा जयसिंगाकडे राहतील. हे करारानुसार ठरलं आणि त्यानुसार मग टप्प्याटप्प्याने जेव्हा शिवाजी महाराजांनी सगळे किल्ले दिले, 23 किल्ले दिले, त्यावेळेला संभाजी महाराजांनी त्यांनी सोडलं. मग आता या ठिकाणी पण आणखी एक मुद्दा असा राहतो की हे सगळं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला मुघलांशी त्या करारामध्ये आणखी एक गोष्ट होती की औरंगजेबाला भेटायला जावं लागणार आहे. काय करायला जावं लागणार आहे? भेटायला जावं लागणार आहे. आग्रा भेट आपण आहे कुठे? माझा ही आग्रा भेट का करायची होती बरं? औरंगजेबा त्याच्यामध्ये काय हेतू असू शकतो तुम्हाला काय वाटतं? शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं, याच्या मागे औरंगजेबाचा काय हेतू असू शकतो? मारून टाकायचा हेतू आहे. पण सुरुवातीला हेतू असा होता की दक्षिणेपासून त्यांना लांब ठेवलं तर आपल्याला दख्खन जिंकून घेता येईल. राजा नसेल तर बाकीची प्रजा एवढी काही सक्षम नसते किंवा एवढी काही सक्रिय नसेल, बाकीचे सैनिक सुद्धा सक्रिय नसते, निर्णय घेण्यासाठी कोणी नसेल एवढं. त्यामुळे त्यांनी औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं. बरं, आग्र्याला बोलवलं तर बोलवलं. मिर्झा राजा जयसिंगाने काय सांगितलं होतं? त्याचा जो मुलगा होता रामसिंग, माहिती आहे, या रामसिंग तुमची तिथं सर्वतोपरी काळजी घेईल, कुठलाही दगाफटका होऊ देणार नाही, या अटीवर, या बोलीवर शिवाजी महाराजांना तिथं बोलवलं. परंतु तिथं वेगळं झालं. तिथे महाराजांचा अपमान करण्यात आला. त्यानंतर मग शिवाजी महाराजांना नजरकेंद्रित टाकण्यात आलं. नजरकेंद्रितच नाही तर पुढे त्यांना मारून टाकण्याची सुद्धा अशी योजना झाली होती. परंतु आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांचे शिताफीने सुटले. आता याच्यामध्ये पण विविध विकल्प आहेत त्याच्यामध्ये. काही लोक म्हणतात की शिवाजी महाराज त्या याच्यामध्ये बेटाऱ्यामध्ये बसून बाहेर निघाले. म्हणजे बघा, एवढं खरं आहे की शिवाजी महाराज आजारी पडले असं महाराजांनी दाखवलं आणि मी आजारी पडल्यामुळे लोकांना मी मिठाई वाटणार, कारण का त्यांचे हे भेटलं पाहिजे, दुवा भेटली पाहिजे, त्यांच्या आशीर्वाद भेटले पाहिजे, हे त्यांनी औरंगजेबाला सांगितलं. हे खरं आहे. परंतु त्या पेटाऱ्यामधून महाराज गेले का महाराज भोई होऊन गेले हे कुठेही म्हणजे त्याच्यावर पक्क नाही आहे. काही लोक म्हणतात की महाराज भोई होऊन गेले असतील, काही म्हणतात की महाराज पेटात बसून गेले. परंतु शंका अशी उत्पन्न होते की महाराज आता पेटात कसे बसू शकतील, कारण ते पेटारे लहान असते आणि पेटाऱ्यामध्ये बसायचं आणि डायरेक्ट बसायचं नाहीये. खाली महाराज बसणार आहे, वरती सगळं मिठाई वरती ठेवावी लागणार, बरोबर. आणि मग त्यांच्याकडे एक पद्धत होती की प्रत्येक पेटाला जाताना त्यामध्ये तलवार पोहोचायची, माहिती आहे, कारण ती कशाच असायचं, ते गवताचं किंवा लाकडाचं वगैरे असायचं. म्हणजे तलवार मारून बघायचे, बाहेर काढायचे काही रक्त वगैरे आहे का, म्हणजे मध्ये कोणी आहे की नाही हे बघायचं. मग अशाच्यामध्ये आपल्याला वाटतं की हे काय शक्य नाही. पण हो, संभाजी महाराजांना ते पेटरा देखील ठेवू शकतात, कारण महाराज 9 वर्षाचे होते, लहान होते आणि शिवाजी महाराज भोई होऊन गेले असं असो, त्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये. पण अशा पद्धतीने महाराज 2 शताब्दी सुटले आणि ते पुन्हा रायगडावर आले. परंतु येताना औरंगजेबाने असं त्या ठिकाणी फतवा काढला होता की एक माणूस आणि एक लहान मुलगा हे शेजारी दिसले की त्यांना मारून टाकायचं. काय सांगितलं होतं औरंगजेबाने? एक माणूस ज्याच्यासोबत एक लहान मुलगा दिसला, एक पुरुष आणि ज्याच्यासोबत एक लहान मुलगा दिसला की त्याला मारून टाकायचं. शिवाजी महाराजांना कळलं की संभाजी महाराज होते. मग त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेला ठेवलं. कुठे ठेवलं? मथुरेला. मथुरेच्या एका पंडिताकडे ठेवलं आणि महाराज एकटे पुढे गेले. त्यामुळे शिवाजी महाराज एकटे असल्यामुळे त्यांनी ओळखू शकले नाही महाराजांना आणि त्यामुळे महाराज त्या पकडले गेले नाही. आणि जेव्हा शिवाजी महाराज रायगडावर पोहोचले तेव्हा इकडे बातमी पसरली की शिवाजी महाराज एकटे आले, म्हणजे संभाजी महाराज मथुरेला किंवा इकडेच कुठेतरी आहे. मग ती बातमी खोटी ठरली म्हणून महाराजांनी काय केलं? संभाजी महाराजांचा पिंडदान केलं. आठवतंय तुम्हाला?
म्हणजे जिवंतपणे त्यांचं पिंडदान करण्यात आलं होतं. हे का केलं? कारण की त्यांचा जो मार्ग चालू आहे तो थांबावा आणि त्यानंतर सुखरूप मार्गांना आणलं परत रायगडावर. अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपल्याला पुढे समजते की यानंतर मग शिवाजी महाराजांनी अगदी 4 महिन्यामध्ये 27 किल्ले जिंकले. किती किल्ले जिंकले? 27 किल्ले. जे किल्ले 23 दिले होते महाराजांनी 27 किल्ले जिंकून घेतले. या विषयीची जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कृष्णाची आणि सभासद याची सभासद बकर आहे ती वाचू शकता किंवा 91 कलमी बकर आहे ती वाचू शकता. त्यामध्ये हे सर्व घटना त्यांनी सभासदांनी लिहिलेलं आहे. बरोबर? येत्या लक्षामध्ये. यानंतर मग पुढच्या महत्त्वाच्या घटना आहेत या धड्यामध्ये. आजचा काळ आपला संपलेला आहे परंतु पुढचं सांगतो. पुढे राज्याभिषेक आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि या राज्याभिषेकाप्रसंगी त्यांनी कधी केला राज्याभिषेक? 6 जून 1674. कधी केला? 6 जून 1674. आणि या राज्याभिषेकामध्ये महाराजांनी 2 नाणी पाडली. कोणती माहिती का तुम्हाला? हे जे झालेले आहे म्हणून विचारतो. होन. एक होन आणि दुसरं म्हणजे हे प्रश्न 4थीच्या इतिहासामध्ये सुद्धा आहेत. एक होता होन आणि दुसरी होती शिवराय. आणि हे कोणत्या धातूपासून बनवले होते? सोने. एक सोन्यापासून आणि एक तांब्यापासून. सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराय. लक्षात ठेवा. सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराय हे 2 नाणी महाराजांनी पाडले होते. त्यानंतर महाराज त्यांनी क्षत्रिय कुलावतंस झाले. त्यानंतर त्यांनी ते सर्व पाडले. आपण पाहिलं अशा पद्धतीने केलं. तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल तर तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्याची आता उत्तरं द्यायची. जे शिकवलं त्याच्यावरच. ज्या वेळेला शाहिस्ते खान आला पुण्यामध्ये तो कोणत्या महालात थांबला होता? लाल महालात थांबला होता. त्यानंतर त्यांनी पुण्यामधला एक किल्ला जिंकला चाकणचा. त्या चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? फिरंगोजी नरसाळा. बरोबर, फिरंगोजी नरसाळा. शिवाजी महाराजांचा आणि जयसिंगमध्ये एक तह जाता. त्याला कोणता तह म्हटलं जातं? पुरंदरचा तह. या पुरंदरच्या तहामध्ये किती किल्ले महाराजांना द्यावे लागले? 23 किल्ले. बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला थोडा समजलेला आहे. यानंतर मी आता तुम्हाला गृहपाठ देणार आहे तो तुम्ही घरून लिहून आणा.